नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी प्लेलिस्ट आहे तर ती इयत्ता 5वी मधील जो परिसर अभ्यास हा जो विषय आहे त्यामधील भाग 1। तर यामधील आपण सर्व जे पाठ आहेत तर त्या पाठांचा व्यवस्थित घटकानुसार आपण अभ्यास करत आहोत। तर त्यामधील आपण जवळपास 10 जे धडे आहेत किंवा पाठ आहेत तर त्यांचा आपण संपूर्ण अभ्यास बघितलेला आहे। तसेच आता आज जे लेक्चर असणार आहे किंवा आपला जे आज आपण ज्या धड्याचा अभ्यास करणार आहोत तो असणार आहे आपला 11वा धडा। तर बघूयात, जो आपला 11वा धडा आहे तर तो असणार आहे आपले घर व आपले पर्यावरण। तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण आपले घर व आपले पर्यावरण या विषय या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना आपण खूप सारे गोष्टी आपल्या आजूबाजूला बघत असतो, त्यामध्ये खूप सारे पर्यावरणातील घटक बघत असतो। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपले जे मूलभूत घटक आहेत तर त्यामध्ये बघा अन्न, वस्त्र, निवारा असे 3 घटक आपले मूलभूत असतात। तर त्यामध्ये अन्न, तसेच वस्त्र आणि निवारा। आता निवाऱ्यासाठी आपण काय करत असतो, आपण आपल्या घरामध्ये राहत असतो किंवा एखाद्या इमारतीत असेल किंवा बंगला असेल, ते एक आपलं निवाऱ्याचं साधनच असतं। त्यामध्ये आपण राहत असतो, त्यामुळे आपलं संरक्षण होत असतं। ऊन असेल, वारा असेल, थंडी असेल यापासून आपलं काय होत असतं तर संरक्षण होत असतं। तर त्याच विषयी आज आपण या पाठामध्ये जे महत्त्वाचे घटक दिलेले आहेत आपल्या निवाऱ्याविषयी, आपण जसं म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा हे घटक आहेत। तर जो निवारा असतो त्यामध्ये आपलं संरक्षण आपण करत असतो। तर त्यामध्ये विविध जे घटक दिलेले आहेत तर त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास बघूयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी विविध फोटो दिलेले आहेत। तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक छोटं घर दिलेलं आहे, या ठिकाणी पण म्हणजे हे जे फोटो आहे तर यामध्ये तुम्हाला काय दिसत आहेत तर विविध घरं दिसत आहेत, बरोबर आहे। यामध्ये जर तुम्ही ग्रामीण भागात गेला, खेड्या गावात गेला तर तुम्हाला असे घरं तुम्हाला बघायला मिळतील। म्हणजे ज्या भिंती आहेत तर ते विटांच्या तसेच मातीने बनलेल्या तुम्हाला दिसतील व त्याच्यावरील जे छप्पर आहेत तर ते झाडांचे साली किंवा आपण गवत म्हणू शकतो किंवा झाडांचा पालापाचोळा त्यापासून आपण तयार केलेलं हे असं घर आहे। त्यानंतर बघा दुसरं ब जे आपल्याला फोटो मध्ये दिलेला आहे, चित्रामध्ये दिलेला आहे, तर त्यामध्ये बघा छोटस आपल्याला आपण काय म्हणू, छोटस घर म्हणू शकतो याला। हे नदी ठिकाणी तुम्हाला दिसतं। तर त्यामध्ये बघा झाडाची जी लाकडं आहेत तर त्यांचे व्यवस्थित बांधणी करून व त्यावर जे मोठमोठे झाडांचे पानं असतात तर त्यांचे पानांचं एकत्रित करून पूर्ण ते झोपडी आपण बनवलेली आपल्याला दिसत आहे। त्यानंतर बघा पुढील क जे आहेत, क या चित्रामध्ये तुम्ही निरीक्षण करा। यामध्ये बघा हे ज्या भिंती आहेत तर याच आपल्याला मजबूत दिसत आहेत। तर त्या विटा तसेच सिमेंटचा वापर करून भिंती उभ्या केलेल्या आपल्याला दिसत आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा जे छप्पर आहे तर ते कौलाचं केलेलं आहे। म्हणजे त्यापेक्षा ऍडिशनल म्हणजे आपलं ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी चांगल्या प्रकारचे छप्पर आपल्याला हे दिसत आहे। त्यानंतर बघा आता पुढील जे चित्र आहे तर यामध्ये बघा मोठमोठे आपल्याला इमारती दिसत आहे। हे तुम्हाला जे शहरी भाग आहे तर शहरी भागात हे आपल्याला पाहायला मिळत असतं। आपण जेव्हा एखाद्या शहरामध्ये जात असतो काही कार्यक्रमानिमित्त किंवा आपल्या मामाच्या गावाला किंवा इतर काही ठिकाणी आपण भेट देत असतो, तसेच सुट्टींच्या दिवशी आपण एखाद्या शहराला भेट देत असतो किंवा काही कारणानिमित्त आपण त्या ठिकाणी जात असतो। तर त्यावेळेस तुम्हाला प्रवास करत असताना रस्त्याच्या ठिकाणी अशा मोठमोठ्या ज्या इमारती आहेत तर त्या आपल्याला बघायला मिळत असतात। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील जे चित्र दिलेलं आहे यामध्ये बघा असा जुना वाडा दिसत आहे आपल्याला। बघा 2 मजली जे घर आहेत तर हा आपल्याला जुना वाडा दिसत आहे। खालील मोठमोठ्या दगडांनी या ठिकाणी इथपर्यंत बांधलेलं दिसतं, त्यावर वरती भाचक्या विटांनी, व त्यानंतर बघा हे वरती असे कौलारू घर आहे। त्यानंतर इथे लाकडांचा उपयोग केलेला आहे, या ठिकाणी बघू शकता एक खांब म्हणून लाकडांचा उपयोग केलेला दिसतो। तसेच याचे जे दरवाजे आहेत ते पण आपल्याला लाकडाचा उपयोग करून
तयार केलेले आपल्याला दिसत आहे. तर हे जे वाडे आहे तर ते काही शहरामध्ये पण आपल्याला बघायला मिळतात व काही खेड्यापाड्यामध्ये सुद्धा, आपल्याला खेडेगावामध्ये सुद्धा व तसेच शहरी भागात सुद्धा काही ठिकाण, पण शक्यतो जास्त प्रमाण जे आहे तर ते आपल्या ग्रामीण भागातच आपल्याला पाहायला मिळत असतं व शहरामध्ये किरकोळ काही ठिकाणी तुम्हाला असे वाडे बघायला मिळत असतात. त्यानंतर बघा पुढे ही जे चित्र दिलेलं आहे किंवा फोटो म्हणू शकतो आपण याला, तर यामध्ये बघा एक चांगली इमारत आपण म्हणू शकतो किंवा बंगला म्हणू शकतो. त्या ठिकाणी बघा चांगल्या प्रकारे इमारत बांधलेली आहे, चांगल्या प्रकारचं सिमेंट, तसेच भिंती ज्या आहेत तर त्या मजबूत आपल्याला दिसत आहेत. तसेच आकर्षक असे दरवाजे किंवा काचा आपण म्हणू शकतो या ठिकाणी बघा. तसेच दरवाजे जे आहेत तर ते आकर्षक चांगल्या क्वालिटीचे बनवलेले आपल्याला दिसतात. तसेच आजूबाजूला छान असं आपल्याला बगीचा पण पाहायला मिळत आहे. हे जे संपूर्ण हे फोटो दिलेले आहे किंवा चित्र दिलेले आहे तर यामध्ये आपल्याला घराची वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतात. तर बघूयात आता पुढे काय सांगितलेले आहे आपल्याला. तुम्ही शाळेत तसेच बाजारात, परगावी जाताना, प्रवासात अनेक गोष्टी पाहता तेव्हा आवर्जून घरे पाहत असतो आपण. तर बरोबर आहे, आपण जेव्हा शाळेत येत असतो तेव्हा आपल्याला अनेक छोट मोठे घर दिसत असतात किंवा एक बाजारात काही आपण खरेदी करण्यासाठी जात असतो तेव्हा सुद्धा आपल्याला या इमारती, घरांचे प्रकार बघायला मिळत असतात. तसेच शहरी भागातील जे इमारती आहे तर ते आपण परगावी जात असताना, सहलीला जात असताना आपल्याला वेगवेगळे गोष्टी आपल्याला त्यामध्ये दिसत असतात. तेव्हा घराचे निरीक्षण करताना त्यांची रचना, आकार, वापरलेले बांधकामाचे साहित्य इत्यादी बाबींचा विचारात घ्या. तुम्ही पाहिलेले काही घरे व दिलेल्या नमुन्यांशी मिळती जुळती आहेत का पहा बरे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा दैनंदिन जीवन जगत असतो तर हे सर्व जे आपण घरं आहेत तर हे आपण कधी ना कधी बघितलेलेच आहेत. आता वरील जे या ठिकाणी बघा हे जे तिन्ही घरं दिसत असतात तर जास्त करून ग्रामीण भागात आपण यांना बघत असतो, ग्रामीण भागामध्ये. आणि हे जे दुसऱ्या खाली दिलेलं आहे शहरी भागामध्ये हे जे दोन आहे तर हे आपण जास्त प्रमाणात बघत असतो. आणि हे जे मधला जो वाडा आहे तर आपल्याला दिसत आहे तर तो दोन्ही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, ग्रामीण पण आणि शहरी पण. तर त्याविषयीच आपल्याला माहिती दिलेली आहे व त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते बघूयात. घर बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरतात. त्यामध्ये बघा वाळू असेल, त्यानंतर सिमेंट असेल, विटा असतील. आता जे घर आहे तर नेमकी घर ग्रामीण भागातील आहे का शहरी भागातील आहे. आता जर ग्रामीण भागातील घर असेल तर त्यासाठी आपण माती, विटा, तसेच झाडांचे खांब म्हणून आपण लाकडं यूज करत असतो. तसेच वरती जे छप्पर आहे तर ते झाडांच्या साली, तसेच त्यांच्यापासून जे पानं आहे त्यापासून आपण बनवत असतो. ते साहित्य यामध्ये येत असतात. त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे. तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही दोन घरांमध्ये काय फरक होता हे नोंदवा. आता तुम्ही वरील पैकी हे जे 6 आहे यापैकी 2 घर तर आपण तुम्ही बघितलेलेच असणार. आपण यापैकी दोन आपण घर बघूयात. तर हे इरेज करूयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर कोणतेही दोन आपण घर घेऊयात. आपण या ठिकाणी बघा क घर घेऊयात आणि खालचं जे ई घर आहे तर हे दोन आपल्याला घर घ्यायचे आहे. आता हे जे घर आहे तर हे तुम्हाला ग्रामीण भागात जास्त करून बघायला मिळत असतं आणि ई घर आहे हे शहरी भागात मिळालं असतं. यामध्ये बघा ही जी भिंत आहे तर एवढी खाली दिलेल्या इमारतीपेक्षा मजबूत नाही. ही खालची दिलेली आहे, हिला छान प्रकारे बांधणी केलेली आहे. तसेच चांगल्या प्रकारचे क्वालिटीची विटा वगैरे सगळं व्यवस्थित वापरलेलं आहे. त्यानंतर त्याला प्लॅस्टर पण चांगल्या प्रकारे केलेलं आपल्याला दिसून येतं. तसेच तिचं जे छत आहे तर ते छत पण चांगल्या प्रकारे दिसतंय आपल्याला. तसंच क मधील जे घर आहे तर हे बघा हे कौल जे आहेत तर हे जास्त प्रमाणात जे ऊन वारा पाऊस सहन करण्यासाठी मजबूत नसतात. तर खालील जे आहे तर ते प्लॅस्टर केल्यामुळे त्यामुळे हे मजबूत आपल्याला दिसून येतं. म्हणजे या दोघांमधील तुम्हाला फरक सांगायचा आहे. क आणि ई मधील कोणतेही तुम्ही दोन घर घेऊ शकता, ड घेऊ शकता किंवा आणि ई घेऊ शकता. यांमधील तुम्हाला फरक जो आहे तर त्या विषयी माहिती लिहायची आहे.
त्यानंतर बघा आता तिसरा प्रश्न आहे आपला, या ठिकाणी तुम्ही बघू शकता घरामुळे आपल्याला कोणकोणत्या बाबींपासून संरक्षण मिळते. आपण म्हणत असतो बघा आपले अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या मूलभूत घटक आहेत, तर त्यामध्ये निवारा जे आहे तर त्या घरांपासून आपल्याला कोणत्या बाबींपासून संरक्षण मिळते. ऊन, वारा, पाऊस व तसेच इतर जंगली जनावर असतील त्यांपासून आपलं संरक्षण होत असतं. तसेच विश्रांतीसाठी आपल्याला घराचा उपयोग होत असतो, निवाऱ्यासाठी आपल्याला घराचा उपयोग होत असतो. त्याविषयी माहिती तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 यामध्ये लिहायची आहे. त्यानंतर बघा अ, ब, क या घरांमध्ये काय फरक आहे, कोणते घर जास्त सुरक्षित वाटते तुम्हाला. आता वरती जे अ, ब, क दिलेले आहेत या ठिकाणी बघा, हे इरेज करूयात. वरचे जे अ, ब, क 3 घर आहे यांचे निरीक्षण करायचे आहे. कोणते मजबूत वाटते बघा तुम्हाला. या ठिकाणी बघा हे जे घर बनवलेलं आहे तर हे एवढं मजबूत नाही या घरापेक्षा, बरोबर आहे. तर हे कशापासून, लाकडांपासून आणि झाडांचे जे पानं आहे तर त्यांपासून हे बनवलेली झोपडी आहे, तर ही जास्त टिकणार नाही. त्यानंतर बघा हे पण जास्त बघा जे भिंती आहे माती आणि विटांचे किंवा दगडांनी बनवलेलं आहे, हे जास्त टिकणार नाही. वरचे जे छप्पर आहे तर बघा त्यावर गवत टाकलेलं आहे, हे जास्त वारा आल्यानंतर हे उडून पण जाऊ शकतं. परंतु जे क च घर आहे, क क्रमांकाचं ठिकाणी घर दिलेलं आहे त्या ठिकाणी जे छप्पर आहे तर ते चांगल्या प्रकारे दिसतं आपल्याला. तसेच भिंती ज्या आहे तर त्या ह्या इतर 2 अ आणि ब पेक्षा चांगल्या प्रकारे तयार केलेल्या आहे. त्यामध्ये विटा, सिमेंट यांचा जास्त उपयोग केलेला दिसत आहे. अ आणि ब पेक्षा हे साहजिक क हे जे घर आहे तर ते कसं असणार आहे, मजबूत असणार आहे. त्याविषयी आता तुम्हाला प्रश्न क्रमांक येथे 4 विचारलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. वरीलपैकी कोणते घर प्रामुख्याने शहरी भागात आढळतात, कोणती घरे प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतात. तर या विषयी आपण माहिती तर सुरुवातीलाच बघितलेली आहे. आता वरील जे 3 घर आहे प्रामुख्याने आपल्याला ग्रामीण भागात बघायला मिळतात व खालील जे 2 आहेत हे जास्त प्रमाणात ड आणि ई हे जे आहेत तर ते आपल्याला शहरात जास्त प्रमाणात बघायला मिळतात. परंतु ई जे घर आहे हे दोन्ही प्रकारात आपल्याला बघायला मिळत असतात. तर त्याविषयी तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे किंवा लिहायची आहे. तुमच्या परिसराचा व हवामानाचा विचार करून योग्य घराजवळील चौकटीत बरोबरची खूण करायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचं जे घर आहे ज्या ठिकाणी असणार आहे, ग्रामीण भागात आहे किंवा शहरी भागात असू शकतं काही विद्यार्थ्यांचं, तर त्या ठिकाणी बघा तुमचं जे घर आहे तर तुमच्या वातावरणात कशा प्रकारे असू शकतं तर त्याविषयी तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे. आता जे शहरी भागात असतील विद्यार्थी तर ते ड मध्ये इमारतीत असतील, फ्लॅट मध्ये राहत असतील तर ते ड मध्ये क्लिक करतील म्हणजे बरोबरची खूण करतील. त्यानंतर काही जर ई मध्ये सुद्धा असू शकतात, छोटे छोटे बंगल्यांमध्ये राहत असतील तर ते ई मध्ये पण क्लिक करू शकतात. आता जे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात व परिस्थिती जरा चांगली आहे तर ते क मध्ये सुद्धा बरोबरची खूण करू शकतात. काही जे आहे तर त्यांची घरं अशी सुद्धा असतात, शेतामध्ये राहत असतात तेव्हा अशा प्रकारचे घर त्यांना बघायला मिळतात. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, तुमच्या परिसराचा अभ्यास, परिसराचा व हवामानाचा विचार करून योग्य घराजवळ मग तुमच्या वातावरण कोणतं सूट होणार आहे त्याविषयी तुम्हाला बरोबरची खूण चौकटीत करायची आहे. आता त्यानंतर बघा चित्रातून आपण घरांचे विविध प्रकार बघितलेले आहे. तर जे 6 आपल्याला प्रकार आपण वरील फोटोमध्ये किंवा चित्रामध्ये आपण बघितलेले आहे. घरांचा उपयोग प्रामुख्याने खालील बाबींसाठी होत असतो. बघा विद्यार्थ्यांनो, निवाऱ्यासाठी तसेच विश्रांतीसाठी आपण काय करत असतो, आपल्या घराचा उपयोग करत असतो. तसेच आपले जे ऋतू आहेत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांपासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा आपण घरांचा उपयोग करत असतो. त्यामध्ये थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून आपले काय होत असते, संरक्षण होत असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपलं जर घर खेड्यात किंवा आपण ग्रामीण भागात जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे जंगली श्वापद आहे त्यामध्ये असतील
वाघ, कोल्हा, तसेच तरस, तसेच बिबटे आपल्याला बघायला मिळत असतात. त्यांपासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा आपल्या घरांचा उपयोग होत असतो. तसेच समाज कंटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी, आता समाजात चांगले माणसं असतात आणि वाईट पण माणसं असतात. तर जे वाईट माणसं आहेत त्याला आपण समाज कंटक म्हणत असतो. तर त्यांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण घराचा उपयोग करत असतो. तर हे जे दिलेले आहे तर ते घरांपासून आपल्याला प्रामुख्याने उपयोग होत असतात. तर त्याविषयी माहिती दिलेली आहे. आता पुढील अभ्यास करणार आहोत नकाशाशी मैत्री. आता यामध्ये बघा आपल्याला विविध घरं दिलेली आहेत. तर आता आपला हा भारत देशाचा नकाशा दिसत आहे तुम्हाला. आता यामध्ये बघा विविध आपल्याला काय दिलेले आहे, प्रदेश दिलेले आहे. जसे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्वतीय प्रदेश आहेत. या ठिकाणी पर्वतीय प्रदेश वरती, त्यानंतर या ठिकाणी राजस्थानमध्ये वाळवंटी, या ठिकाणी मैदानी प्रदेश, यूपी असेल, बिहार असेल, या ठिकाणी मैदानी प्रदेश आहे. खाली या ठिकाणी सुद्धा मैदानी पठारी प्रदेश आहे. मध्यम पावसाचे प्रदेश सुद्धा आहेत. दलदली युक्त सुद्धा प्रदेश आहेत. त्यानंतर बघा कमी पावसाचा प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश, पठारी प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश, त्यानंतर पर्वतीय प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश, असे विविध प्रदेश दिलेले आहेत. आपला जो भारत देश आहे त्यामध्ये तुम्हाला विविधता आपल्याला बघायला मिळत असते. आणि त्या ठिकाणी जसे जसे प्रदेश बदलतात तसतसे आपल्याला वेगवेगळे प्रदेश आपल्याला बघायला मिळत असतात. आता आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर आपल्याला घरांची रचना वेगवेगळी बघायला मिळते. त्या ठिकाणचं जे विविधता आहे तर ती आपल्याला बघायला मिळत असते. तर हे घर तुम्ही बघितलेलेच असणार आहेत. पर्वतीय प्रदेशात बघा अशा प्रकारे तुम्हाला घरं बघायला मिळतात या ठिकाणी पण. तसेच तुम्हाला मैदानी प्रदेशामध्ये अशा प्रकारे तुम्हाला घरं दिसतील. त्यानंतर या ठिकाणी बघा वाळवंटी प्रदेशात राजस्थान असेल तर अशा प्रकारची तुम्हाला घरं बघायला मिळतात. त्यानंतर बघा दलदलीचे प्रदेश असतील तर अशा प्रकारची घरं असतात. त्यानंतर बघा जास्त पावसाचा प्रदेश जो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला असे मोठमोठे घरं, तसेच छत जे आहे तर ते असं उतरत्या प्रकारे तुम्हाला दिसत असतं. त्यानंतर अशा प्रकारचे पण छोटे घरं तुम्हाला बघायला मिळत असतात. तसेच कमी पावसाचा प्रदेश असेल तर अशा प्रकारे तुम्ही घरं बघत असतात. त्यानंतर बघा मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारे घरं असतात. त्यानंतर मध्यम पावसाचा असे मोठे हे सिंगल, तसेच हे मोठमोठे. त्यानंतर बघा मैदानी प्रदेशात अशा प्रकारचे घरं असतात. तसेच खालील बघा पठारी प्रदेश असेल तर अशा प्रकारचे घरं तुम्ही बघत असतात. जास्त पावसाचा प्रदेश असेल तर या ठिकाणी बघा अशा प्रकारचे तुम्ही घरं बघितलेच असणार आहे. तर याविषयी काय माहिती दिलेली आहे तर बघूयात आपण. वरील आकृतीत भारताचा नकाशा व त्या भागात पूर्वीपासून वापरात असलेले घरांचे प्रकार दाखवलेले आहेत. आता यामध्ये आपण विविध प्रकार म्हणजे जसा प्रदेश वेगवेगळा तसतसे घरांची रचना पण कशी आहे तर वेगवेगळे असणार आहे. घरांच्या रचनेमध्ये प्रदेशानुसार होणारे बदल समजून घ्या. आता आपण घरांची जी रचना असणार आहे साहजिकच तिथले हवामान, वातावरण यावर असणार आहे. यामध्ये बघा जास्त पावसाचा प्रदेश, तसेच मध्यम पावसाचे प्रदेश, कमी पावसाचे प्रदेश, वाळवंटी प्रदेश, दलदलयुक्त प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि मैदानी प्रदेश अशा प्रकारचे प्रदेश आपण बघत असतो. आणि त्यामध्ये वेगवेगळे आपल्याला घरं बघायला मिळत असतात. तर त्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे बघा, नकाशा व घरांची चित्रे पहा व त्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी बघा मैदानी प्रदेश दिलेला आहे, त्याचे प्रकार घराचे प्रकार लिहायचा आहे. त्यानंतर कशा प्रकारे आकार आहे, त्यानंतर छत आणि भिंत याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. आता या ठिकाणी प्रदेश वर आपल्याला दिलेलेच आहे, नकाशात पण आपण बघू शकता या ठिकाणी प्रदेश दिलेले आहे, त्यांची नाव तुम्हाला लिहायची आहे. व या ठिकाणी इथे यादी पण दिलेली आहे. जास्त पावसाचा प्रदेश, या ठिकाणी आपण एक सोडून घेऊयात, जास्त पावसाचा प्रदेश. आता घराचा प्रकार बघूया. जास्त पावसाचा जो प्रदेश आहे
या ठिकाणी आता हे जास्त पावसाचा प्रदेश आहे, असे घर आपल्याला बघायला मिळत असतात, हे दोन. आता हे जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तुम्ही ही घरं बघितलेच असाल, तर त्याचा तुम्हाला काय करायचं आहे तर आकार लिहायचा आहे. या ठिकाणी तुम्ही घराचा प्रकार लिहू शकता, त्यानंतर त्याचा आकार आयताकृती का चौकोनाकृती का तसेच विविध जे आकार असतात गोल गोल असेल किंवा कशा प्रकारे आहे तर त्याविषयी निरीक्षण तुम्हाला करायचं आहे आणि त्याची माहिती लिहायची आहे. त्यानंतर जे छत आहे तर ते तुम्हाला हे पत्र्याचं दिसू शकतं, पत्र्याचे तसेच कौलाचे सुद्धा तुम्हाला दिसू शकतं. त्यानंतर भिंत जी आहे तर ती चांगल्या प्रकारे सिमेंट आणि विटा ज्या आहेत तर त्यांपासून तुम्हाला बनवलेली दिसत असते. असं तुम्हाला जवळपास 5 प्रदेश दिलेले आहे किंवा त्यापेक्षा जास्त प्रदेश आहेत त्यांविषयी सुद्धा तुम्ही माहिती लिहू शकता. अशा प्रकारे हा जो तक्ता आहे तर तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता त्यानंतर बघूयात पुढे काय आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. घरांच्या रचनेत या ठिकाणी बघा, घरांच्या रचनेत प्रदेशानुसार होणाऱ्या बदलांची कारणे शोधा व ती नोंदवा. आता जसं हवामान आहे, काही ठिकाणी जास्त पाऊस पडत असतो, त्या ठिकाणी आपल्याला निवारा किंवा विश्रांती घेण्यासाठी चांगल्या प्रकारचे मजबूत असे घर असले पाहिजे. त्यासाठी आपल्याला छत जे आहे किंवा भिंती आहेत त्या वातावरणाशी लढा देण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे बनवत असतो. असे कारण तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहे. त्यानंतर काही ठिकाणी वाळवंट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला छत न बघितलेलं दिसतं. तसेच वरती दिलेले आहे बघा या ठिकाणी. आता कमी पावसाचे प्रदेश आहेत त्या ठिकाणी जे घर आहे तर ते कशा प्रकारे आहे तर त्याविषयी जे कारण आहे तर ते तुम्हाला नोंदवायचे आहे. त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात. आता वेगवेगळे प्रदेश आहेत त्या ठिकाणी वेगवेगळं हवामान आहे व त्या ठिकाणी आढळून येणारी नैसर्गिक साधन संपत्ती असेल तर त्याचा वापर करून माणसाने घरं बनवलेली आपल्याला दिसत असतात. घरांच्या प्रकारात त्यांच्या रचनेत ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते. आता सगळे आपल्याला घर आपल्याला सारखे दिसतात का? वेगवेगळे विविधता प्रकार, त्यांच्या आकारात प्रकार असेल, त्यानंतर वापरलेले साहित्य त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी विविधता आपल्याला आढळत असते. त्यानंतर त्याचे छत जे आहेत तर ते छतामध्ये सुद्धा आपल्याला विविध प्रकार बघायला मिळत असतात. यामुळे आपल्याला घरांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी आणि वस्त्र व निवाऱ्याची गरज असते. बघा, जे प्रत्येक माणूस आहे, आपण जे सर्व विद्यार्थी आहोत तसेच जे सर्व मानव जाते त्यांना हवा, अन्न, पाणी, वस्त्र व निवाऱ्याची गरज असते. परंतु या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असं नाही. त्यामुळे खालील बाबी घडत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे आहे तर सर्वांना मिळत असतं का? अन्न काहींना 2 टायमाचं मिळतं, काहींना 1 टायमाचं मिळत असतं व काही लोकांना किंवा व्यक्तींना खूप साऱ्या प्रमाणात अन्न उपलब्ध असतं. तसं हवा आहे तर हवा जी आहे तर काही ठिकाणी प्रदूषण विरहित असते तर काही ठिकाणी आपल्याला प्रदूषित हवा आपल्याला बघायला मिळत असते. म्हणजे त्यामुळे आपल्याला खूप सारे आजार होत असतात. आणि काही ठिकाणी एवढी स्वच्छ हवा असते का काही ठिकाणी म्हणजे लोक आजारी सुद्धा पडत नाही. नंतर आहे पाणी, तर काही ठिकाणी बघा खेडे भागात किंवा ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाणी चांगल्या प्रकारे बघायला मिळत असतं व ते आपल्याला प्युरिफिकेशन न केलेलं आपल्याला स्वच्छ तिथं आपल्याला उपलब्ध मिळत असतं फ्रीमध्ये. जसं शहरी भागामध्ये जे नदी आहे तर नदी असेल किंवा जे पाण्याचे स्रोत आहे तर ते आपल्याला दूषित बघायला मिळत असतं. त्यामध्ये कारखान्याचं पाणी जात असतं, त्यामुळे आपल्याला जे पाणी मिळत असतं कधी दूषित मिळत असतं. त्यामुळे खूप सारे आजार आपल्याला बघायला मिळत असतात. तसेच वस्त्र असेल, काहींना चांगल्या प्रकारचे कपडे असतात तर काहींना वर्षातून 2च ड्रेस भेटत असतात. तसेच काही विद्यार्थ्यांना खूप सारे कपडे असतात की त्यांना त्याची जाणीव सुद्धा होत नसते. असं आपल्याला बघायला मिळत असतं. आपले मित्र असतील, आपल्या शेजारी पाजारी राहणारे व्यक्ती असेल तर यांमध्ये आपण साऱ्या अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळत असतात. तर त्याविषयी आता माहिती दिलेली आहे. बघा, निवारा नसलेले अनेक लोक आपल्याला अवतीभोवती दिसतात. असे लोक रस्त्याच्या बाजूला
माळ रानावर, पदपथावर, पुलाखाली, पडक्या इमारतीमध्ये, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानके अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहत असतात. आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, हे जे चित्र दिलेलं आहे तर हे तुम्ही नक्कीच बघितलेलं असणार आहे. यामध्ये बघा पुला शेजारी असे छोटे छोटे घर करून, निवाऱ्याची जागा करून हे लोक राहत असतात. तर त्यांना जे आहे तर ते अन्नासाठी किंवा त्यांचं उत्पन्न चांगलं नसतं, त्यामुळे त्यांची अशी परिस्थिती येत असते. त्यांना चांगले कपडे सुद्धा नसतात, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता हे जे मुलं आहेत या मुलांना बघा कपडे सुद्धा नाही, त्याच्या वडिलांचे कपडे बघा. म्हणजेच आपल्याला जे वरती दिलेलं होतं या ठिकाणी बघा, हवा, अन्न, पाणी आणि वस्त्र यांची जी गरज आहे पूर्तता सर्वांच्याच बाबतीत होतेच असं नसतं. म्हणजे काहींना भेटतं, काहींना भेटत नाही. त्याचं हे उदाहरण आपल्याला खाली दिलेलं आहे. आता त्यानंतर बघा, साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते. आता यांची आपण जे फोटो बघितला त्यांच्या अशी परिस्थिती कशामुळे आली असेल तर आर्थिक उत्पन्न असेल, तसेच दारिद्र्य म्हणू शकतो त्याला, किंवा त्यांच्या हाताला काम जर मिळालं नाही, त्यांना पैसे मिळणार नाही. पैसे न मिळण्यामुळे त्यांना घरं बांधता येणार नाही व तसेच त्यांच्यावर अशा प्रकारे परिस्थिती येऊ शकते. बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सामाजिक समस्या आहे बेघर असणे. शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवत असतात. काही शहरांमध्ये शासनामार्फत बेघरांसाठी रात्र निवारे सुद्धा उपलब्ध केले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे जे बेघर झालेले व्यक्ती आहे त्यांचं उत्पन्न जर कमी असेल तर शासन अनेक अशा योजना अशा व्यक्तींसाठी अशा करत असतं. तर त्यामधून त्यांना एक चांगलं घर मिळत असतं व निवाऱ्याची सोय त्यांची होत असते. किंवा शहरी भागांमध्ये शासनामार्फत बेघर असणाऱ्यांना रात्र निवारे सुद्धा उपलब्ध करून दिलेले आपण बघत असतो. आता बेघर होण्याचे कारण कोणकोणती आहेत तर ते बघूयात. आता या ठिकाणी आपल्याला कारण दिलेले आहे. अपुरे आर्थिक उत्पन्न. तर जे उत्पन्न आहे तर ते उत्पन्न कमी प्रमाणात असतं, तर त्यामुळे ते आपल्या जे गरजा आहेत तर त्या गरजा भागू शकत नाही. प्रत्येक गोष्ट घ्यायची असली तर त्यासाठी पैसे लागत असतात. म्हणजे आर्थिक उत्पन्न खूप महत्वाचं असतं. तर जर ते अपुरे असेल किंवा कमी असेल तर नक्कीच त्यांच्यावर अशी परिस्थिती येऊ शकते. तसेच बेरोजगार. आता जर बेरोजगार आपण बघितलं, जर तुमच्या व्यक्तींच्या हाताने कामच मिळालं नाही तर त्यांना आपल्या ज्या गरजा आहेत गरजा भागवण्यासाठी पैसे नसणार आहे, त्यामुळे सुद्धा बेघर होऊ शकतं. शारीरिक व मानसिक आजार. आता एखाद्या व्यक्तीला वेळोवेळी चांगलं अन्न किंवा पाणी, शुद्ध पाणी, तसेच शुद्ध हवा, तसेच चांगल्या प्रकारे निवाराची गरज असते. परंतु जर आपलं अन्न किंवा पाणी वेळेवर भेटलं नाही तर आपल्याला शारीरिक तसेच मानसिक आजार होऊ शकतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती आहे. काही वेळेस एखादा महापूर आला तर त्या ठिकाणचे जे घर आहेत तर ते घर वाहून जात असतात, त्यामुळे सुद्धा बेघर होऊ शकतं. जरी आपलं पैसे असतील आपल्याकडं तरी पण जे नैसर्गिक आपत्ती होत असतात किंवा काही घटना घडत असतात त्यामुळे आपलं जे घर आहे तर ते घर नुकसान होत असतं, त्यामुळे आपल्याला बेघर व्हायची परिस्थिती येऊ शकते. त्यानंतर बघा दारिद्र्य, म्हणजेच अपुरे उत्पन्न जर असेल, तसेच आपण त्याला काय म्हणू शकतो, आपले जे कुटुंब सांभाळण्यासाठी जेवढा पैसा लागत असतो तर तो पैसा उपलब्ध न झाल्यामुळे दारिद्र्य येऊ शकतं. परवडणाऱ्या घरांचा अभाव. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपण घर बघत असतो तर ते आपल्याला परवडत नसतो. त्यांचा खर्च असेल, तसेच लाईट बिल असेल, त्यानंतर इतर जे काही गोष्टी घरामध्ये आपण वापर करत असतो तर त्यामुळे सुद्धा आपल्याला बेघर व्हायची परिस्थिती येऊ शकते. तर हे जे कारण आहेत बेघर होण्याचे आपण बघितलेले आहे. स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवारा व शिक्षण हे आपले हक्क आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न व निवारा व शिक्षण हे काय आहे तर आपले हक्क आहेत. काय करावे बरं? खाली आपल्याला काय एक प्रश्न विचारलेला आहे. आजीच्या घरासमोर बांधकाम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आवाज होतो व धूळ पसरते.
अजितला व त्याच्या घरातल्यांना खूप त्रास होतो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अजितने काय करावे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे अजितचं घर आहे त्याच्या घरासमोर बांधकाम चालू आहे, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ येत असते, आवाज होत असतो व त्याच्या घरातल्या व्यक्तींना खूप साऱ्या प्रमाणात त्रास होत असतो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अजितने काय करावे? आपण हा जो पाठ बघत आहोत तर यामध्ये आपल्याला घरांविषयी माहिती दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला जो निवारा आहे तर तो निवारा व्यवस्थित जर असेल तर त्यापासून आपलं संरक्षण नक्कीच होणार आहे. मग अशा परिस्थितीत त्याचं जे घर आहे तर त्याच्या दरवाजे खिडक्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित जर त्यांनी ठेवल्या किंवा चांगल्या प्रकारे बनवल्या किंवा व्यवस्थित बंद केल्या तर साहजिकच बाहेरचा जो आवाज आहे तर तो त्याला कमी प्रमाणात ऐकायला मिळेल, त्यामुळे त्यांना जास्त त्रास होणार नाही. तसे जी धूळ येत असेल, आपले दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद केल्या आपण तर नक्कीच घरामध्ये धूळ येणार नाही. तर अजितने अशा प्रकारे या समस्येतून बाहेर पडले पाहिजे. त्यानंतर बघा, माहित आहे का तुम्हाला, आता पूर्वी आपण म्हणायचं आपले जे पूर्वज आहेत तर ते आपले माकडं आहेत. माकडांपासून आदिमानव असा गुहांमध्ये राहत असे. आपण याविषयी आपण माहिती बघितलेली आहे मागच्या इयत्तेमध्ये. तसेच त्यानंतर तो दगडांच्या अशा प्रकारे गुहा किंवा घर करून राहत होता. त्यानंतर जसजसं तो पुढं गेला तसतस त्यांनी घरांमध्ये सुद्धा बदल केलेला आपल्याला बघायला मिळत असतो. तर त्यानंतर बघा, जंगलातील झाडांचा उपयोग करून त्यांच्या लाकडांचा उपयोग करून असे छोट्या तो झोपडी तयार करू लागला व त्यावरील तेथील झाडांचे पाला आहेत तर त्यांचं एकत्रित करून त्यांनी छत किंवा त्याचं घराच्या संरक्षणासाठी त्यांनी उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जसजसं त्यामध्ये आधुनिक बदल होत गेले, त्यानंतर बघा अशा मातीच्या भिंती, त्यानंतर वरती छत आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा कौलांचा उपयोग केलेला आपल्याला या घरामध्ये दिसत आहे. चांगल्या प्रकारे भाजक्या विटांचा उपयोग केलेला हे घर आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा परिस्थिती चांगली होत गेल्यानंतर त्यांनी इमारतीचा आपण म्हणजेच माणसाने निवाऱ्याच्या काळानुरूप असे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये चांगल्या प्रकारे बंगला बांधलेले दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती जे छत आहे तिन्ही ठिकाणी, या ठिकाणी असं कौलाचं छप्पर आपल्याला दिसत नाही तर त्या ठिकाणी वेगळ्या चांगल्या प्रकारचं छत आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जसं मोठं झालं त्यानंतर ते बंगले जे आहेत किंवा इमारती आहेत तर त्यांची उंची सुद्धा आपल्याला वाढलेली दिसत आहे. म्हणजेच जसं टेक्नॉलॉजी वाढत गेली त्यानुसार त्यांनी नवनवीन शोध लावून तसेच नवनवीन इमारती चांगल्या प्रकारे उभ्या केलेल्या दिसत आहेत. यालाच आपण काय म्हणत असतो, माणसाच्या निवाऱ्यात काळानुरूप होत गेलेले बदल. त्यानंतर बघा, करून पहा, इमारतीचे बांधकाम चालू असलेल्या एखाद्या ठिकाणी भेट द्या, तेथे असणाऱ्या साहित्यांची यादी, तेथील प्रदूषणाची माहिती घ्या. बघा विद्यार्थी, एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जे साहित्य आहे तर त्यांची यादी करायची आहे, प्रदूषणाची माहिती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली काही साहित्य दिलेले आहे आणि त्यांचे मूळ स्रोत जे आहे तर ते तुम्हाला लिहायचे आहे. या ठिकाणी उदाहरण म्हणून बघा, सिमेंट चुनखडीच्या दगडांपासून बनतं, अशा प्रकारे तुम्हाला मूळ स्रोत त्यांचे शोधायचे आहे. आता हे विटा जे आहे तर त्या मातीपासून बनत असतात. माती चांगल्या प्रकारे भाजके विटा जे आहे तर त्या मातीपासून बनत असतात. त्यानंतर जे लोखंड आहे, लोखंड कशापासून बनत असतं तर हेमाटाइट आणि मॅग्नेटाइट यांपासून बनत असतं. हेमाटाइट आणि मॅग्नेटाइट यांपासून लोखंड बनत असतं. आता हे लाकूड जे आहे तर ते झाडांपासून बनत असतं, झाडांपासून. त्यानंतर पाणी जे आहे तर ते नदी, नाले, सरोवर तसेच समुद्र, महासागर यांपासून आपल्याला पाण्याचे जे उपलब्ध होत असतं. त्यानंतर खडी जे आहे, खडी जे आपण म्हणू शकतो मोठे जे दगड आहेत, मोठे दगड
यांपासून आपल्याला उपलब्ध होत असते। त्यानंतर ही काच, आपण काच किंवा याला कच सुद्धा म्हणत असतो। ही जी कच आहे तर ती वाळूला क्रश करून, आता ती खडी क्रेशर असतं ते यावर तुम्हाला बघायला मिळत असतं। तर जी वाळू आहे तर तिचा काय म्हणत असतो, एक प्रकारे क्रश आपण करत असतो, त्यांना बारीक करत असतो, त्यानंतर आपल्याला काच किंवा कच आपल्याला उपलब्ध होत असते। त्यानंतर आहे फरशी। आता फरशी जी आहे तर ती आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो, फरशी जी आहे तर ती आपल्याला सिरॅमिक असेल, सिरॅमिक तसेच कॉन्क्रीट यांपासून आपल्याला फरशी तयार केलेली आपल्याला दिसून येत असते। त्यानंतर वाळू जी आहे तर ती आपल्याला नदी पात्रामध्ये जे दगडांची झीज होऊन या ठिकाणी जे दगड आहे, छोटे दगड यांपासून आपल्याला वाळू तयार झालेली दिसत असते। त्यानंतर कौल जे आहे तर ते बघा, हे पण मातीपासूनच आपण यांना म्हणू शकतो। कौल जे आहे तर ते मातीचा उपयोग करून चांगल्या प्रकारे भाजून ते आपण कौल तयार करत असतो। त्यानंतर पत्रा जो आहे तर तो ॲल्युमिनियम यांपासून आपल्याला हे पत्रे जे आहेत तर ते पत्रे आपल्याला बघायला मिळत असतात। आता काही पत्रे सिमेंटचे पण असतात, ते सिमेंट पासून तयार केलेले असतात। आता तुमची ही जी यादी आहे तर ती यादी आपले जे मित्र मैत्रिणी असतील तर यांच्या यादीशी पडताळून बघायचे आहे। बांधकाम साहित्यांचे मूळ स्रोत शोधायचे आहे व वरील चौकटीत लिहायचे आहे। बघा आपली ही जी यादी आहे आपल्या मित्रमैत्रिणींशी कंपेअर करायची आहे। त्यानंतर जे बरोबर मूळ स्रोत आहे तर त्या विषयी आपल्याला त्या ठिकाणी परत माहिती लिहायची आहे। या ठिकाणी बघा या चित्रामध्ये हे जे मुलं आहे तर ते बांधकामाच्या ठिकाणी भेट दिलेली तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर बघा, नेहमी लक्षात ठेवा, मानवी घरे कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एका वर्गात आहोत, या वर्गामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांचे घर जे आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। म्हणजेच आपल्याला प्रत्येकाची घर जरी वेगवेगळे असले तर आपल्या स्वतःच्या घराची ओढ असते। आपण संध्याकाळी परत आपलं शाळा सुटल्यानंतर किंवा आपलं काम झाल्यानंतर आपण कुठं जात असतो, आपल्या घराकडेच जात असतो। कारण घर हे केवळ दारे, खिडक्या, भिंती, छप्पर यांनी तयार होत नाही। घरातील माणसे, त्यांना स्नेह, एकमेकांबद्दल आत्मीयता यांमुळे घराला घरपण येत असते। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे घर आहे तर ते केवळ दारे, खिडक्या, भिंती, छप्पर इत्यादी तयार होत नाही, तर घरातील आपण जे माणसं राहत असतो, आपले बहीण भाऊ तसेच वडील आई, त्यांच्या स्नेह, एकमेकांबद्दलची आत्मीयता यांमुळे घराला घरपण येत असते। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील चित्रांच्या आधारे पर्यावरण प्रदूषण व आपण यावर चर्चा करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील चित्रांच्या आधारे पर्यावरण प्रदूषण तसेच जे दिलेले चित्र आहे तर त्यावर तुम्हाला चर्चा करायची आहे। या ठिकाणी बघा, वाळूचा उपसा करणारी बोट आहे, त्यामुळे प्रदूषण किंवा आपण काय म्हणू शकतो, नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्त प्रमाणात आपण वापर करत असतो। या ठिकाणी बघा वनवा दिसत आहे, या ठिकाणी खूप साऱ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं। त्यानंतर झाडं पण खूप साऱ्या प्रमाणात जाळली जातात, त्यामुळे आपलं नैसर्गिक नुकसान खूप होत असतं। त्यामुळे ऑक्सिजन पण कमी प्रमाणात आपल्याला मिळत असतो व खूप मोठे मोठे झाडं आहे, त्यांची लाकडं पण त्यांचा कोळसा होत असतो। म्हणजे एक प्रकारे आपलं पर्यावरणाचं प्रदूषणच होत असतं। त्यानंतर बघा वनकटाई दिलेली आहे। आता जंगल तोड म्हणू शकतो आपण त्याला, मोठमोठे झाडं तोडली जातात, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही। त्यानंतर जे झाडं आहेत तर झाडांचे किती प्रमाणात आपल्याला गरज असते हे तुम्हाला माहीतच आहे। त्यानंतर डोंगर पोखरणे, यामुळे बघा आपल्याला जे वातावरण आहे तर ते वातावरण बदल झालेला दिसत असतो। जे डोंगर असतात त्यामुळे येणारा जो पाऊस असेल किंवा हवामान असेल तर त्यामुळे काही गोष्टी त्या अडल्या जातात, त्यामुळे आपलं संरक्षण होत असतं। परंतु जर डोंगर पोखरले, डोंगर जर सरसपाट केले तर त्यामुळे आपल्याला जे निसर्गापासून जी धोका असतो, काही ठिकाणी आपत्ती येत असते, तर त्यामुळे आपलं संरक्षण होणार नाही। त्यानंतर पाण्याचा जो उपसा आहे,
आता पाणी खूप महत्वाचे असते, आपल्याला माहितच आहे. आपण दैनंदिन जीवनात पाण्याचा खूप साऱ्या प्रमाणात आपण वापर करत असतो. परंतु जे जलाशय आहेत आपल्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, जे जलाशय आहेत तर त्यांचा जास्त प्रमाणात आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला कधी ना कधी त्याचा विषय आपल्याला काय होणार आहे, तर नक्कीच दुरुपयोग आपण करत असतो. त्यामुळे पाणी कमी प्रमाणात आपण वापरले पाहिजे किंवा त्याचा पुनर्वापर केला पाहिजे. जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात. ही साधने मिळवण्यासाठी खालील बाबी केल्या जातात. त्यामुळे जल, वायू, ध्वनी, मृदेचे प्रदूषण होते, तसेच पर्यावरणाची हानी होत असते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डोंगर पोखरणे यामुळे सुद्धा आपण काय करत असतो, पर्यावरणाची हानी करत असतो. समुद्र किनारा तसेच नदी पात्रातून वाळू उपसा करत असतो, त्यामुळे हानी करत असतो. जमिनीतून दगड माती काढणे, तसेच जमिनीतील पाण्याचा अतिरेक किंवा उपसा करणे, जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे, तळी, ओढे, नद्या, खाडी व सखल भागात भर टाकून जमीन तयार करणे, यामुळे सुद्धा आपण पर्यावरणास काय करत असतो, नुकसान करत असतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेती व इतर उपयोगांसाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते. शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनांसाठी राखलेली जमिनी शेतीसाठी आपण वापर करत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जसं जसं शहरीकरण होत असतं तसंच आपण काय करत असतो, जी शेतीसाठी जमीन आहे तर तिचा आपण वापर जो आहे तर घरे बांधण्यासाठी करत असतो किंवा रस्ते बांधण्यासाठी. जर जागा जर नसेल तर आपण काय करत असतो, जी शेतीसाठी जागा आहे तर त्यामधून आपण रस्ते सुद्धा टाकत असतो. त्यामुळे काय होत असतं, तर पर्यावरणाचं नुकसान होत असतं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, शेतीसाठी जमीन जर कमी पडली तर त्या ठिकाणची आजूबाजूची जी जंगलं आहे तर ते आपण काय करत असतो, तोडत असतो. त्या ठिकाणी मग आपण शेती करत असतो. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपलं जे नैसर्गिक नुकसान जे आहे तर ते होत असतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेश कमी होत असतो. घरांसाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी, आता आपण घर तयार करत असतो त्यासाठी ज्या गोष्टी लागत असतात तर त्यामध्ये ऊर्जेचा वापर करावा लागत असतो. मातीपासून विटा तयार करावा लागतात, चुनखडीपासून सिमेंट, त्यानंतर वाळूपासून कच बनवणे इत्यादींसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर आपण वापर करत असतो. त्यामुळे आपल्याला काय होत असतं, तर नक्कीच पर्यावरणाची हानी आपण करत असतो. ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा, नैसर्गिक वायू तसेच खनिज तेल यांसारखी नैसर्गिक साधने जे आहे तर ते वापरत असतो. आता ही ऊर्जा निर्माण कशातून तयार करत असतो, कोळशाचा उपयोग करत असतो. जी वीटभट्टी आहे तर या ठिकाणी कोळशाचा उपयोग आपण ऊर्जेसाठी करत असतो. त्यानंतर नैसर्गिक वायूंचा उपयोग आपण जे कच आहे वाळूपासून, जे मशीन आहे तर त्यासाठी नैसर्गिक वायूंचा उपयोग करत असतो, खनिज तेलांचा उपयोग करत असतो. त्यामुळे काय होत असते, तर ऊर्जा तयार होत असते, परंतु पर्यावरणाची हानी पण खूप प्रमाणात होत असते. ही इंधने एकदा वापरली की ती संपतात. या ऊर्जा स्रोतांच्या ज्वलनातून वायू प्रदूषणही होत असते. आता जे नैसर्गिक वायू आहे, खनिज तेल आहे, यांना आपण नैसर्गिक इंधने म्हणत असतो. आता हे इंधने एकदा वापरले की त्यांचा परत आपल्याला वापर करता येत नाही व त्यामुळे काय होत असते, आता हे ज्वलन केल्यानंतर, ऊर्जा निर्माण केल्यानंतर त्यांची जी त्यांच्या मार्फत जे वायू प्रदूषण होत असतं तर त्यामुळे सुद्धा पर्यावरणाची हानी होत असते. त्यानंतर बघा, हे ऊर्जा स्रोत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही ऊर्जा स्रोत आहे तर या तयार होण्यासाठी खूप लाखो वर्ष लागतात, तेव्हा ते तयार होत असतात. त्यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या ऊर्जा स्रोतांचा वापर वाढायला हवा. आता ही सौर ऊर्जा आहे तर ती एकदा संपते का नाही, जेव्हा सूर्य उगवणार, सूर्यच्या किरणांपासून आपण सौर ऊर्जा तयार करू शकतो. तसेच पवन ऊर्जा असेल, पवनचक्की आपण लावत असतो, त्यामुळे त्याचं जे फॅन सारखं आपण म्हणत असतो तर ते फिरल्यानंतर ऊर्जा तयारच होणार आहे. त्यामुळे हे जे स्रोत आहे तर ते काय आहे,
तर कधी न संपणारे स्रोत आहेत. हे जे आहे तर ते संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत आहे बघा, संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा हे जे आहे तर ते काय आहे, संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत आहेत. सर्व सजीवांना निवाऱ्यासाठी आवश्यकता असते. माणसाप्रमाणेच इतर काही सजीवे पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करतात. त्यांची निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरती असतात, हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेले आहे. अशी पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपी घरे आपल्याला सुद्धा बनवता आली पाहिजे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मानव जो आहे तर तो चांगल्या प्रकारे बंगले, घर आपल्याला बांधताना दिसत असतो. तसेच जे पर्यावरणात अनेक विविध सजीव असतात तर ते काय करत असतात, त्यामध्ये चिमण्या असतील, कावळे असतील, तर ते पर्यावरणपूरक घर बनवत असतात. कावळा असेल, चिमण्या असेल, गवत काड्यांपासून ते घर तयार करत असतात. त्यापासून काही प्रदूषण पण होत नाही आणि ते पर्यावरणपूरक सुद्धा असतं. म्हणजे ते टाकाऊ पदार्थापासून चांगल्या प्रकारे ते त्यांचं घर करत असतात व त्यांची निवाऱ्याची गरज भागवत असतात. तर ते काय आहे तर ते पर्यावरणपूरक आहे. मग अशा प्रकारे आपण घर तयार केले तर ते नक्कीच पर्यावरणपूरक असणार आहे. तर असे घरे आपल्याला बनवता आले पाहिजे. आता त्यानंतर बघा पुढे आपल्याला एक पर्यावरणपूरक घर दाखवलेलं आहे बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्यावरणपूरक घर. यामध्ये बघा त्याची वैशिष्ट्ये जे आहे तर ते वैशिष्ट्ये बघूयात. नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर. आता नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तर त्यांचा कमी प्रमाणात वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा बायोगॅस असेल, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केलेला दिसतो. आता जे आहेत हे पवन ऊर्जा आहे, सौर ऊर्जा ह्या न संपणाऱ्या आहेत. तसेच बायोगॅस असेल, या अपारंपरिक ऊर्जा आहेत, हे एकदा वापरल्या की त्या परत तयार करता येतात. म्हणजेच आपल्याला नैसर्गिक साधनांचा कमी वापर आपण करत असतो. तसेच पाण्याचा पुनर्वापर. आपण एखाद्या गोष्टीसाठी पाण्याचा उपयोग केला, परंतु त्यानंतर जे वाया जाणारं पाणी आहे तर त्याचा परत कोणत्या प्रकारे आपण उपयोग केला पाहिजे जेणेकरून आपल्याला ते पाणी कमी प्रमाणात आपण वापरू शकतो. अशा जे पर्यावरणपूरक घरं असतात तर यामध्ये पाण्याचा पुनर्वापर केलेला आपल्याला बघायला मिळत असतो. त्यानंतर बघा टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर. आता आपल्या जे घरात टाकाऊ पदार्थ आपल्याला बघायला मिळतात तर त्यांचा पुनर्वापर केलेला आपल्याला बघायला मिळत असतो. त्यानंतर बघा कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगाचा अभाव. आता या ठिकाणी बघा वेगवेगळे कलर या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. आपले जे घर असतात तर त्यांना जे कृत्रिम आपण रंग तयार करत असतो तर ते देत असतो. परंतु हे नैसर्गिक घर आहे किंवा पर्यावरणपूरक घर जे आहेत तर यांना कलर दिलेला दिसत नाही, म्हणजे त्याचा एक अभाव असतो. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय असते. बघा हवा खेळती राहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला विंडो दिसतील, तसेच दरवाजे पण दिलेले आहे. म्हणजे घरामध्ये नैसर्गिक प्रकाश आला पाहिजे. त्या ठिकाणी या ठिकाणी बघा घरांना जे विंडो आहे तर त्या पारदर्शक आहेत, त्यामुळे घरामध्ये चांगल्या प्रकारे प्रकाश येऊ शकतो. तसेच हवा पण खेळती राहण्यासाठी खिडक्यांचा वापर सुद्धा आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे असे पर्यावरणपूरक घर जे आहेत तर ते आपल्याला बनवता आले पाहिजे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा जो वापर आहे तर तो कमी प्रमाणात होणार आहे. त्यानंतर बघा माहित आहे का तुम्हाला, आता एक पाण्यातील घर दाखवलेलं आहे बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्यातील निवारा. या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, जलपर्यटन हा एक महत्वाचा व्यवसाय झाला आहे. काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केले आहेत. या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष अनुभवता येत असते. तर असे तुम्हाला समुद्रात घर बघायला मिळत असतात. तर ही जे घर आहे तर ते तुम्हाला युरोप, उत्तर अमेरिका या ठिकाणी किनारी भागात पाहायला तुम्हाला मिळत असतात. आता हे युरोप आहेत, उत्तर अमेरिका हे जे देश आहे तर या ठिकाणी तुम्हाला असे किनाऱ्याच्या ठिकाणी असे घर बनवलेले तुम्हाला दिसतील. तर या ठिकाणी तुम्ही जे समुद्र आहे तर ते समुद्राचं तुम्ही काय म्हणत असतो एक
आनंद घेऊ शकता, समुद्रातील जलचर असतील बघू शकता। तर प्रत्यक्ष तुम्हाला हे दृश्य अनुभवता या घरामध्ये येत असते। त्यानंतर बघा, माहित आहे का तुम्हाला, या ठिकाणी बघा मुंबईचे शहर आहे तर त्यांना आपण 7 बेटांचे शहर, 7 बेटांवर वसलेले आहे किंवा आपण 7 बेटांचे शहर सुद्धा म्हणत असतो। या बेटांच्या दरम्यान असलेले जलभागांवर दगड व मातीचे भराव घालून जमीन तयार केली गेली, नंतर त्यावर वस्ती, रस्ते, उद्योग विकसित झाले आहेत। तर बघा या ठिकाणी बघू शकतात, सुरुवातीला जे आहे तर ते मुंबई जी आहे तर या ठिकाणी तुम्ही 7 बेटांचा समूह तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर मुंबई शहर जे आहे या ठिकाणी बघा दगड माती यांचे भर टाकून तयार केलेले हा प्रदेश तुम्हाला दिसत आहे। या ठिकाणी बघा हा प्रदेश मुंबई ब्रह्ममुंबई महानगर जे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सुरुवातीला ते अशा प्रकारे होतं, त्यानंतर त्यामध्ये भर टाकून त्यांनी अशा प्रकारे ब्रह्ममुंबई महानगर तयार केलेलं तुम्हाला बघायला मिळतं। त्यानंतर बघा जलभाग बुजवून तयार केलेला हा प्रदेश सखल भागात असल्याने आजही अतिवृष्टीमुळे या भागात पाणी साचते। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे प्रदेश आहेत तर जलभाग बुजवून त्यांनी तयार केलेले आहेत, परंतु अतिवृष्टी जर झाली तर या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं तुम्हाला बघायला मिळत असतं। त्यानंतर बघा आपण काय शिकलो आता बघूयात। आतापर्यंत आपण जे शिकलेलो आहोत तर त्याविषयी थोडक्यात माहिती बघूयात। प्रदेशातील हवामानाच्या बदलानुसार घर बांधणीमध्ये विविधता दिसून येत असते। आता आपण सुरुवातीला आपण जे घरं बघितलेले आहेत ते 6 प्रकारचे घरं होते, तर ते आपल्याला प्रदेशातील हवामानाच्या बदलानुसार घर बांधणीमध्ये विविधता आपल्याला दिसून येत असते। त्यानंतर प्रदेशानुसार असलेली घरांची रचना, आता जसजसे प्रदेश असतील त्यांच्यानुसार आपल्याला घराची रचना वेगवेगळी आपल्याला दिसत असते। त्यानंतर बघा घर बांधण्यासाठी विविध साहित्य आपल्याला वापरलेले दिसते, काही ठिकाणी सिमेंट, वाळू, दगड, त्यानंतर काही ठिकाणी लाकूड, माती, तसेच झाडांचे सालं, तसेच झाडांचे फांद्या, तसेच झाडांचे पानं यांचा उपयोग आपल्याला केलेला बघायला मिळत असतो। ते निसर्गातील घटकांपासूनच बनलेले असतात। ऊर्जेचा वापर तारतम्याने करावा। बघा ऊर्जेचा आपण वापर जो आहे तर तो तारतम्याने केलेला असला पाहिजे। जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे तर त्याचा आपण कमी म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच वापर केला पाहिजे। नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे। पर्यावरणपूरक घरांची निर्मिती, पर्यावरणपूरक जे घरं आहेत तर त्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे। आपण सुरुवातीला आत्ताच बघितलेलं आहे, पर्यावरणपूरक जे घरं आहेत तर ते अशा प्रकारे घरं आपल्याला पण बनवता आले पाहिजे। जसे आपले इतर सजीव आहेत त्यामध्ये कावळा, चिमणी असेल किंवा इतर पक्षी प्राणी जे तात्पुरत्या स्वरूपात नैसर्गिक पर्यावरणपूरक घर बनवतात तर ते आपल्याला पण बनवता आले पाहिजे। त्यानंतर बघा पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। आपण जेव्हा निवाऱ्यासाठी आपल्याला घर बांधत असतो तर त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे आपण लक्ष दिले पाहिजे। तर असे ज्या बाबी आहेत तर त्या आपण आजच्या या पाठामध्ये बघितलेल्या आहेत। त्यानंतर बघा जरा डोके चालवा, पक्षी आपल्या घरट्याचा वापर कशासाठी करतात, तर साहजिकच आहे निवारा, तसेच विश्रांतीसाठी आपण त्याला म्हणू शकतो। काय करावे बरे, पर्यावरणाची हानी टाळून घरे बांधण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणाची हानी टाळून घरे बांधण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर पर्यावरणपूरक घर बांधले पाहिजे। त्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे जास्त करून। तुम्हाला सुचणाऱ्या उपायांबाबत वर्गात चर्चा करायची आहे, तर याविषयी तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर चर्चा करायची आहे। त्यानंतर आता स्वाध्याय दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न बघा, जो प्रश्न पहिला जो आहे, पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल। बघा
पर्वतीय प्रदेश जे आहे तर त्या ठिकाणी कोणते घर जे आहे तर ते योग्य ठरणार आहे, त्या ठिकाणी बरोबरची तुम्हाला खूण करायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्वतीय प्रदेशात कोणते घर असणार आहे, वरती आपल्याला नकाशात आपण याचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला पर्वतीय भागात कोणते घर आहेत. आता पर्वतीय जर प्रदेश आहेत या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला पर्वतीय प्रदेश आपल्याला बघायला मिळतात. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला घर बघायला मिळत असतात. हे आता हे जो फोटो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला बरोबरची खूण करायची आहे. या ठिकाणी बघू शकता हे जे आहे तर पर्वतीय प्रदेशातील हे घर असणार आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात. तर याविषयी तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. बहुमजली घर बांधायचं आहे, त्यामध्ये वाळू, कोळसा, सिमेंट आणि विटा. आता कोळसा वापरता येईल का, बहुमजली वापरायचा आहे तर नाही. त्यानंतर सिमेंट, विटा, कापूस. आता कापूस यामध्ये वापरता येणार नाही. यामध्ये बघा लोखंड, सिमेंट, वाळू, विटा यांचा उपयोग करून आपण बहुमजली घर जे आहे तर ते बांधू शकतो. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कशा प्राधान्यक्रम द्याल. आता तुम्हाला घर बांधायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच हवामानाचा विचार करावा लागणार आहे. त्या ठिकाणचं हवामान कशा प्रकारे आहे त्यानुसार तुम्हाला घर बांधावं लागणार आहे. त्यानंतर मग हवामानाचा विचार केल्यानंतर रचना करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आराम करता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स देऊ शकता. सुरुवातीला एक हवामान, त्यानंतर दुसरं रचना करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आराम मिळणार आहे. त्यानंतर बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरण पूरक आहे त्यांची यादी करायची आहे. आता पर्यावरण पूरक तुमच्या घरात जर सौर ऊर्जेवर चालणारे काही गोष्टी असतील तर त्यांचं तुम्ही यादी लिहू शकता. तसेच इतर जे काही बाबी असतील किंवा गोष्टी असतील तर त्यांची तुम्हाला यादी करायची आहे. घरातील कोणती उपकरणे सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो. सौर ऊर्जेचा वापर करून आपण घरातील जे विद्युतवर चालणारे उपकरण आहे तर ते आपण वापरू शकतो. तसेच सौर ऊर्जेचा वापर करून आपलं जे पाणी जे आहे आंघोळीसाठी तर ते पाणी सुद्धा आपण गरम करू शकतो. अनेक सारे सौर ऊर्जेचे जे उपयोग आहे तर ते तुम्हाला लिहायचे आहे. आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न चौथा, बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते. हवा प्रदूषण होत असतं, त्यानंतर ध्वनी प्रदूषण होत असतं व इतर जे काही प्रदूषण होत असतं तर त्याविषयी माहिती लिहायची आहे. त्यानंतर बघा उपक्रम दिलेला आहे तुम्हाला. उपक्रम बघा, पर्यावरण पूरक घराची प्रतिकृती तयार करायची आहे. बघा आता तुम्हाला कशा प्रकारे पर्यावरण पूरक घर आवडेल तर तशा प्रकारे तुम्हाला त्याची प्रतिकृती तयार करायची आहे. पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून जनजागृती घडवून आणण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने तुम्हाला पटनाट्य तयार करायचं आहे. पथनाट्य जे आहे तर ते तुम्ही पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून तुम्हाला एक पथनाट्य जे आहे तर ते शिक्षकांच्या मदतीने तयार करायचं आहे. त्यानंतर बघा लोकसहभागातून तुमच्या परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व विशद करणारे प्रदर्शन भरवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसहभागातून तुमच्या परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व विशद करणारे प्रदर्शन भरवायचे आहे. तर असे तुम्हाला उपक्रम दिलेले आहे, हे तुम्हाला उपक्रम करायचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण हा जो पाठ होता तर या पाठाचा संपूर्ण आपण अभ्यास बघितलेला आहे. तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याविषयी विचारू शकता. तर आजच्या पाठात आपण आपले घर व आपले पर्यावरण याचा संपूर्ण अभ्यास बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी यामधील आपण या पाठाचा आपण अभ्यास बघितलेला आहे. तर पुढील लेक्चर मध्ये आपण पुढील पाठाचा अभ्यास बघणारच आहोत. व यामागील जर तुम्ही लेक्चर बघितलेले नसेल
तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला जाऊन प्लेलिस्ट मध्ये जाऊन इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 यावर जाऊन तुम्ही सिक्वेन्सने तुम्ही लेक्चर बघू शकता। तर भेटूयात नवीन अशा एका लेक्चर मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।